नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो फॉर्म एक्सपोला। ॲक्च्युली 22-23 झाले, आपला एकही ब्लॉग नाही पडला कारण वेडिंग सीझन असल्यामुळे आपली बुकिंग जोरात होती। बऱ्याच जणांचे फोन झाले, तुमचा ब्लॉग नाहीत काय नाहीत, आणि एज्युकेशनला पण यायला टाईम नव्हता आपल्याला सीझन चालू असल्यामुळे, परंतु भरपूर जणांची इच्छा होती आणि काल पण आपल्याला जवळजवळ 400-500 फोन झाले का तुम्ही आलेत का। बरेच जण नाराज झाले, काही जण थांबलेत वस्तीला आपल्याला भेटायसाठी, म्हणून आज टाईम काढला त्यांच्यासाठी। चला भेटूया, तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करू काय मटेरियल आहे, कसं काय आणि कुठलं मटेरियल तुम्हाला बेटर जाईल। कारण आपल्याकडे प्रत्येकाचा बजेट नसतो ब्रँडेड साऊंड घ्यायचा, पण ब्रँडेड न येता पण आपल्याला जर ब्रँडची क्वालिटी काढायची आहे, ते कुठलं मटेरियल वापरलं पाहिजे ते पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल। जमेल तेवढं स्टॉल तुम्हाला व्हिजिट करायचा प्रयत्न करेल याच्यामध्ये। हां, चला भेटूया आपण आता एज्युकेशनमध्ये। सर्वप्रथम मी त्या सर्वांची माफी मागतो जे पहिल्या दिवशी फॉर्म एक्सपोला आले होते, परंतु मी त्यांना भेटू शकलो नाही, वेळ देऊ शकलो नाही। आता आपण आलो आहे हॉल 2ला। इथून आपण सुरुवात केली। इथे बरेचसे ब्रँड होते, चांगले स्टॉल लागले होते, पण गर्दी एवढी होती की आपल्याला ब्लॉग शूट नाही करता आला आहे। कारण ते रिक्वेस्ट करत होते आपल्याला का थोडा वेळ थांबा, गर्दी कमी होऊ द्या, म्हणजे एक चांगली व्हिडिओ करता येईल। परंतु आपल्यावर टाईम खूप कमी होता। प्रत्येक स्टॉलला आपण टाईमपास करत गेलो असतो, वेट करत गेलो असतो, तर आपल्याला वेळ कमी पडला असता। कारण आपल्याला संध्याकाळी परत आपल्या सबस्क्रायबरला, फॅन्सला टाईम द्यायचा होता, कारण ते आपलं आधीच ठरलं होतं की एज्युकेशननंतर त्यांना थोडा वेळ द्यायचा, थोडं त्यांना नॉलेज शेअरिंग करायची होती, त्यांचे डाऊट्स क्लिअर करायचे होते। त्यामुळे आपण जास्त कुठं टाईमपास केला नाही। आणि आता आपण आहोत दासकाच्या स्टॉलला। दासका पण आजकाल एक ब्रँड झाला आहे, कारण कॉम्पिटिशन लेवलला जेवढे साऊंड चालतात, जेवढं ब्रँड चालतात, त्याच्यामध्ये दासका पण एक चांगला नामांकित ब्रँड आहे। आणि त्यांना आपल्या ओळखीची गरज नाही, आपण त्यांचा घेतलेला म्हणजे व्हिडिओ घेतलेली त्यांच्याकडे माहिती घेतलेली, पण आपला माईक हल्ल्यामुळे थोडा आवाज क्रॅक होत होता, त्यामुळे आपण तो ऑडिओ म्यूट केला आहे। नंतर ही पण इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची तुमच्यासाठी होती, परंतु गर्दीमध्ये बरीच धक्काबुक्की चालू होती, त्यामध्ये माईक्स थोडा आपला प्रॉब्लेम देत होता। बऱ्याच स्टॉल आपल्याला तो प्रॉब्लेम फेस झाला, नाही तर आपण नॅचरल ऑडिओ घेण्याचा प्रयत्न केला होता। आपल्या माईकने आपल्याला फर्स्ट टाईम असा प्रॉब्लेम दिला आहे, यापूर्वी असं कधी झालं नव्हतं। तर खूप जण म्हणजे भेटले आपले सबस्क्रायबर, त्यांचाही तुम्हाला चांगला व्हिडिओ झाला असता। मित्रांनो, आपण आता आलोय ऑडिओलॉजीच्या स्टॉलला। पॉवर सेफमध्ये म्हणजे पॉवर सेफची सुरुवात बोला किंवा ब्रँड बोला, नाव विचारलं कोणी तर ऑडिओलॉजीचं नाव घेतं, असे आपण स्टॉलला आहोत। आणि साऊंड लाईनला आपले इक्विपमेंट सेफ ठेवायचे असतील तर पॉवर सेफ खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे पॉवर सेफ तरी तुम्हाला याचा प्रयत्न करतोय। यांच्याकडे सिंगल फेजपासून 3 फेजपर्यंत टोटल म्हणजे 15 KV पासून तर फार लास्ट त्याच्यामध्ये सगळे त्यांच्याकडे, तर आपण त्यांच्याकडे आता जाणून घेऊ माहिती पॉवर सेफबद्दल। सर असं बघा, हा तुमचा 3 फेस आहे, ही तुमची झाली फ्रंट साईड, ही झाली बॅक साईड। हा तुमचा 3 फेस म्हणजे ना तुमचा म्हणजे कट ऑफचं काम करतो, जसं म्हणजे निकल कट झाला, फेस झाला, हाय कट, लो कट, हाय कट, लो कट वगैरे सगळं झालं। त्याच्यामध्ये जर तुमचा ओव्हर व्होल्टेज झाला तरी पण कट ऑफ करणार, लो व्होल्टेज झाला तरी पण तुमचा कट ऑफ करणार, जरी फ्रिक्वेन्सी हाय झाली तरी पण तो कट ऑफ होईल, जर लो झाली तरी पण कट ऑफ होईल। आता फ्रिक्वेन्सीचा विषय निघाला म्हणून सांगतो मित्रांनो, 90% साऊंड लाईनचे लोक आहेत ना, व्होल्टेज बघतात, फ्रिक्वेन्सी बघतच नाही। तर फ्रिक्वेन्सी आणि पॉवर फॅक्टर एवढं महत्वाचं आहे का व्हिडिओ सांगता येणार नाही, पण फ्रिक्वेन्सी महत्वाची आहे। दादांनी उल्लेख केला म्हणून तुम्हाला ते क्लिअर केलं, बोला पुढे। आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तुमचा जर फ्रिक्वेन्सी जास्त लो असेल तर तुमच्या एम्प्लिफायरला वगैरे प्रॉब्लेम होतो, नाही तर तुमचे ते एम्प्लिफायर वगैरे म्हणजे त्याचे IC वगैरे वीक होतं आणि तुमचा साऊंड पण तुमचा प्रॉपर वगैरे असं वाजत। तर तुमची फ्रिक्वेन्सी वगैरे प्रॉपर असेल तर तुमचा साऊंड पण चांगल्या क्वालिटीने वाजतो। पण मेन म्हणजे आपण काय फ्रिक्वेन्सीवर ध्यान देतो, त्याच्यामुळे आपली साऊंड क्वालिटी तेवढी ठीक असते। तर तुम्ही फ्रिक्वेन्सीवर लक्ष द्याल तर तुमची म्हणजे साऊंड क्वालिटी पण होईल, आणि तुमचा मेन म्हणजे तुमचा साऊंड वगैरे उडण्याचा म्हणजे चान्सेस वगैरे कमी होईल। खूप जणांचा प्रॉब्लेम असतो का काय टेन साऊंड वाजतं, काय टेन साऊंड वाजत नाही, व्होल्टेज फुल आहे तर साऊंड वाजत नाही, जनरेटर आहे तर साऊंड वाजत नाही। त्याचं कारण व्होल्टेज फुल असून फायदा नाही, फ्रिक्वेन्सी स्टेबल पाहिजे। व्होल्टेज कमी असलं तर चालतो बाबा, फ्रिक्वेन्सी पाहिजे। कट ऑफचा वगैरे ऑप्शन दिला आहे। चला, थँक्यू। त्यानंतर आपण पोचलो ॲनॉस इंडियाच्या स्टॉलला। आपण आत्ताच्या घडीला चालणारा ब्रँड आहे, नामांकित ब्रँड आहे, यांचे खूप सारे प्रॉडक्ट चांगले आहेत, ते पण आपल्याला विजिट करायचं होतं, त्यांचाही आपल्याला एक व्हिडिओ घ्यायचा होता। परंतु तिथे पण एवढी गर्दी होती की तिथेही आपल्याला व्हिडिओ करताना आला आहे, त्यामुळे मग आपण वेळ न वाया घालवता आपण पुढे चाललो, कारण आपल्याला परत पुढचा वेळ पण बॅलन्स करायचा होता, आपण त्या हिशोबात चाललो होतो। आई कुठे तू कळाला आहे ना, मग कोण कोण आहे? तेच नवीन थोडं इमर्सिव्ह वगैरे चालू आहे।
हाँ बाकी अथर्व गिला प्रो साउंड पटेल जसं आपण एंट्री केली तसे आपले एक सबस्क्राईबर भेटायला लागले आपले, परंतु गर्दीमध्ये बऱ्याच जणांचे व्हिडिओ शूट नाही करता आले, कॅमेरा अँगल भेटत नव्हता किंवा मध्ये कोण ना कोण येत होतं. हे दादांसोबतही आपलं खूप चांगलं बोलणं झालं, परंतु इथेही माईकचा इश्यू होता, त्यामुळे त्यांचा आवाज पूर्ण ब्रेक होत होता. तो दोस्तों अभी अपन आए हैं ऑडियो सोनिक के स्टॉल पे. काफ़ी लोगों की रिक्वेस्ट थी हिंदी में ब्लॉग बनाओ, चलो आपको ये ब्लॉग में अभी सब लैंग्वेज में मिक्स मिलेगा, क्योंकि अपने पास सब टाइप के लोग हैं. अभी सर जी हिंदी में कंफर्टेबल है तो अभी हिंदी में ब्लॉग कर रहे हैं. अभी इनका ब्रांड है ऑडियो सोनिक नेटवर्क में, ये नेटवर्क में डील करते हैं और हर एक टाइप का नेटवर्क ये लोग खुद डिज़ाइन करते हैं. और ऐसा नहीं है कि मैं कुछ अलग बोलूँ, आपको सामने दिखाई देगा. मार्केट में आपको जो नेटवर्क मिलेगा वो ये टाइप का मिलेगा. इनके पास ये भी है और उसी मॉडल में सेम ये क्वालिटी में भी है, क्योंकि ये अपना नॉर्मल वाला रजिस्टर है जो हीट भी होता है, काफ़ी दिक्कत रहती है उसमें. अभी उसके लिए इन्होंने ऑप्शन निकाला हीट सिंक वाला, जो कि मोस्टली हिट नहीं होता. तो अभी सर से ही जानते हैं उनके हर एक नेटवर्क के बारे में, क्योंकि मैं मेरे से बोलने से अच्छा है वो उनके मटेरियल के बारे में ज़्यादा से वो एक्सप्लेन कर सकते हैं. तो आप बोलिए. सर हम लोग का नेटवर्क जो है ना बेसिकली 3-4 रेंज में आता है. एक जो है 1 वे के लिए पूरा सीरीज आता है, 3 वे के लिए आता है, टावर्स के लिए आता है, लाइन एरिया का सीरीज अलग है, ऑन लोडिंग का सीरीज अलग है. तो ऐसा 3-4 सीरीज में हम लोग के नेटवर्क डिवाइड है. तो ये पहले आया हम लोग का 1 वे का नेटवर्क है HF के लिए. हाँ, ये ओनली HF के लिए. एंड ये नॉर्मल सीरीज है एंड ये प्रो सीरीज है. इसके अंदर नॉर्मल में कैसा है सिरामिक रेजिस्टेंट आपको मिलता है, प्रो में आपको पूरा मेटल रेजिस्टेंट मिलेगा. एंड ये खासियत है कि इसके अंदर है ना आपको 400 वोल्ट के AC कैपेसिटर्स हम लोग डाले लॉन्ग ड्यूरेबिलिटी के लिए. 50 वोल्ट के ओरिजिनल हम लोग ने मेटल रेजिस्टेंट डाले जो हीट नहीं होते. और जो PCB भी होता है ना सर, ये सब चीज़ का ये भी हम लोग है ना खुद ही मैन्युफैक्चरिंग करते हैं. पूरा हम लोग के यही होता है. ये ग्लास फाइबर का PCB रहता है, अनब्रेकेबल. हाँ अनब्रेकेबल है. और ये 70 माइक्रोऑम्स कॉपर में हम लोग बनवाते हैं. तो ये ज़्यादा लोड के लिए बना है, हेवी लोड के लिए. हैवी लोड. स्पेशली और हम लोग का ये जो है ये काफ़ी पॉपुलर मॉडल है हम लोग का प्रेशर मिड के लिए 400 वोल्ट 400 वाट के प्रेशर मिड के लिए. और ये को एक्सेल के लिए ये भी काफ़ी पॉपुलर है. और ये सारे जो है ना ये ऑन लोडिंग के लिए जो डायरेक्ट लॉन्ग रेंज पे लेके जाएंगे. और ओके. एक इसमें खासियत ये है ना सर, ये चारों HF है ना आपका 8 ओम्स पे रन करता है. हाँ मतलब अगर आप टॉप में 4 HF यूज़ कर रहे हो तो 4 HF का मिलके होता है 2 ohms. ये 2 ohms से मशीन हिट होता है. इन्होंने क्या किया, कैलकुलेशन करके कॉइल वैसे रिवाइंड करके उन्होंने पूरा नेटवर्क ही 8 ohms का बना दिया. मतलब आपका 4 HF भी 8 ohms पे ही चलेगा, तो जिससे क्या होगा आपके मशीन पे ऊपर लोड नहीं आएगा. बराबर बराबर. बराबर. जिससे अपन एक मशीन पे भी ज़्यादा HF चला सकते हैं इजीली, मशीन को डैमेज किए बिना. बराबर बराबर. बराबर है हमारा मॉडल BRX 932 का. हाँ ये मतलब हजारों की क्वांटिटी में आजकल सेल होती है. राइट. एंड ये अपना लेटेस्ट मॉडल है SRX 725 सॉरी. ये 725 है टावर के लिए, डबल 15 इंच टावर के लिए. जो JBL का आता है उसका ही सेम टू सेम क्वालिटी देने का काम सर ने किया है. ये और अपना ये VRX उसका है THF वाला. राइट. बराबर. और इसका पूरा बैक प्लेट वर्किंग है. ये फीचर्स जितने भी मिलते हैं ये पूरा वर्किंग होता है. मतलब मार्केट में जो मिलता है ये डमी रहता है, अब ये पूरा वर्किंग है. जो कंपनी दे रही है वैसा सेम आपको सेफ कनेक्शन मिलेगा, सेफ रिस्पॉन्स मिलेगा. इसमें भी वही सेम है. बाय एम्प और पैसिव का स्विच वर्किंग है इसमें भी. ओके ठीक है चलो सर, सर ठीक है. मिलते हैं. ठीक है, अच्छा लगा. 100% Thank you, thank you. मिलेंगे मिलेंगे. आता आपण पोचलो आहे JBL, सनॅझर असे बरेचसे ब्रँड होते इथे, त्या स्टॉलला पोचलो आहे. इथे आपण जास्त वेळ नाही घेतला आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे JBL काय क्वालिटी आहे आणि सनॅझर काय क्वालिटी आहे. त्यांची मी वेगळी काय सांगायची गरज नाही. आपला आजचा फोकस आहे कमी वेळामध्ये जेवढं जास्त कवर करता येईल तेवढं कवर करायचं. त्यामुळे आपण इथे जास्त वेळ न घेता आपण पुढच्या स्टॉलला निघालो. हाँ क्या ना.
आता आपला सीझन संपत आलाय, जून मध्ये भेटू आपण निवांत. नाही आपल्या सीजन खालीच केले ना, हा. आता घेतले ना डिजिटल कुठला घेतला? ते डीबीचं PA2 पेटू घेतला. हाय आता आपण आता फ्री होऊ, एक हप्ता फ्री होईल मी, नंतर बस क्लास पण चालू होतील. मग त्याच्या आधी मारली पाहता नागपूरला एक फेरी. हा. ठीक आहे. चला चला भेटू मित्रांनो. आपण आता आलोय पॉवर एक्स देव इलेक्ट्रॉनिकच्या या शॉपवरती, आणि आता इथे आपल्या समजलंय आता 21 इंची लॉन्च केलंय, तर तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही यांना पाहू शकता, सचिन आपले जुने मित्र आहेत, हे आपल्याला पूर्ण माहिती देतील. ही नवीन सिरीज आहे पॉवर एक्सची 21 इंची मध्ये. हा किती वॅट आहे? 2000 वॉट आहे. हा. 4 लेयर्स आहे, 2 लेयर्स आहे. 2 लेयर्स. आणि कॉईल किती इंच आहे? कॉईल 6 इंच कॉईल, 6 इंच कॉईल. 6 इंच. ओके. आणि हे आपलं ओल्ड लीडिंग मॉडेल आहे. हे आपलं पहिला. 6 इंच कॉईल आहे हा. आणि 5.5 इंच कॉईल. ओके. हे आता आपलं नवीन लॉन्च आहे. अजून काय देवमध्ये नवीन? तिथे बाकी तिकडे चल भेटू. ओके. अजून बापू गाव करायचं. थँक्यू. आपण कुठं? पुण्यात. पुण्यातले का? आहे फिरायला पुण्याला नेक्स्ट वीक मध्ये. चालेल, फोन करा मला. चल. रत्नागिरी का? तुझा यूज काय आहे? डिझेल 260 घे. कन्सोल कुठला तुझ्याकडे? लाईव्हचा आपला सिग्नल 22 नॉर्मलच आहे ना. बेसलाईन सेपरेट नाही घेत ना तू? नाही. मग 260 घे, बेस्ट. चाय चांगलं बरं वाटलं. मित्र आहे दिलेश पदरे ते पण आपलं होम सिनेमामध्ये काम करतात, ते आपल्या टाइमच काम करतात. मी करून घेतलाय म्हणजे तुमची ओळख नव्हती. तुमचे व्हिडिओ त्यांनी मला पाठवली, हे व्हिडिओ बघा, तुम्हाला साऊंड लाईन मध्ये काय चाललंय हे कळेल तुम्हाला. मला ते स्वतः सेटअप करत असेल, त्यांनी मला व्हिडिओ सांगितले. तुमचे व्हिडिओ एवढे बैठे की तेव्हा तुमचे पेज सगळेच बैठले म्हटलं चालेल. संतोष नकरे साऊंड माझा नंबर आहे ना, व्हॉट्सअपला फक्त नाव ऍड्रेस टाकून कॉन्टॅक्ट करा. आप कहाँ से हो? वसई विरार. आप मुंबई से है ना? तो नजदीक है, नजदीक है फिर आपको. हाय, कौन तुझ गेला होता? अरे यही कह रहा था. क्या बोलता हूँ? कौन कौन आलाय? काय घेतला मग? काय नाही आपण बघायला ठीक आहे. क्लास आता करतो चालू आपण याच्यामध्ये, जून मध्ये करतो चालू. असं नाही का आपण कॉम्पिटिशन पण कसं आहे, पण आतापर्यंत ओके. याच फील्डला, या स्पीड चांगली गोष्ट आहे. कंटिन्युअसली चालतंय. एवढं वेळ झालाय. करूया आपण आता जूनच्या एंडिंगला घेऊया बॅच 3 दिवसाची, कारण एक माझी डीजेची पण बॅच बाकी आहे. नाही ते ऍडमिशन ऑलरेडी झालेलं आहे, मग सीझन असल्यामुळे ती वेटिंगला ठेवली. ऑपरेटिंग प्लेअर हा ते पण घेतो. ती ऑलरेडी बॅच पेंडिंगला आहे माझी. आणि ही जवळजवळ आपली स्मार्टची क्रॉसरची जवळजवळ 65 लोकांच्या वरची लिस्ट आहे, असं वेटिंगला आहे. बघूया आता. आमच्या इकडे येते पैसे साईडचे पण येत आहे, पण नागपूर साईडचे पण येत शिकवायला. आपण होते ते कसं काहीच क्वालिटी नाही भेटत का मेंटेनन्स देणार एवढे घेऊन पण एवढं लांबचे येऊन पण मेंटेनन्स लई कस्टमर. तुम्हाला एक बँड वगैरे खूप प्रमाणात एक गाडी जर कंप्लीट झाली बँडची तर त्याला गाडी सोडून 100%. तुम्ही आता बघा आपले जेवढे व्हिडिओ आहेत ना, ते व्हिडिओ बघा, त्यातला कुणाचाही नंबर सांगा, तुम्हाला नंबर पाठवतो. त्यांना विचारा का आपण सेट केल्यापासून त्यांचं नुसतं झालंय का काय, म्हणून मी तुमच्याकडे आलोय. आपण असा आपला विषय असा आहे बघा, हे कुणाचं आपण चुकीचं ठरवत नाही, पण जे लोक काम करतात ना त्यांच्याकडे बरोबर करतात ते लोक. प्रॉपर कंप्रेसर लिमिटर प्रॉपर मारला ना, तुमचं नुकसान होणार
नंबर आहे ना, मी व्हॉट्सअपला टाकेल स्टोरीला, किंवा जमेल तेवढा मी ट्राय करणार आहे कॉन्टॅक्ट करायला. तुझा कोण राहिला तरी नको आला. ऍक्च्युली माझा प्लॅन होता त्याच्या आधी एक ब्लॉग येईल ना, त्या ब्लॉग मध्ये उल्लेख करायचा. आता जवळ 22-23 झाले पण ब्लॉग नाही, तर टाइमर भेटत नाही ब्लॉग करायला. फिरतोय आपण. आणि ऍक्च्युली आपला तो मेन म्हणजे सुरुवात आपण तिथून गेले, त्याला लांब नाही करायचं. बरोबर. यातून मला इन्कम चांगली आहे. हे ट्रेनिंगला होतो ना, त्याची इन्कम चांगली आहे, पण शेवटी आपला पाया आहे तो विसरायचा नाही. त्यामुळे आपण ते चालू ठेवलंय. आता बघूया या महिन्यात फ्री होऊ आपण, जून मध्ये फिरता होऊ आपण, तेव्हा 100% पुणेच नाही जवळजवळ नाही पण ते कसे माहिती का नॉलेज नाही, बरं चालतोय. हे सुरू करण्याचं कारण ते तर 90% लोकांना नॉलेज नाही. टेक्नॉलॉजी असे एक आहेत ना, आता हे पण खोललं ना फक्त 20%, 80% कॉलेज अजून 80% टेक्नॉलॉजी लोकांना माहिती पण नाही. काय सुरू केलं त्यामुळे सुरू केलं. आता आपण जे करतोय तो लोक माहिती अरे असं होतंय म्हणून, तर लोक असं करत नव्हते. हाय चालतंय चालू देत आहे 100%. मला होतं व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा. केलंय ना, डिटेल्स टाकलंय. लक्षात राहत नाही लवकर, तर रोजचे फोन चालू आहेत. आले नाही ना शॉपचा बंद करून तेच आलो. भेटू आपण लवकर. या जून मध्ये 100% मॅच करतोय आपण 3 दिवसाची, तेव्हा भेटू आपण. पैसा किती कमव सगळं चालू आहे. एक विजिट करतोय आम्ही आता चालू आज वस्ती रिटर्न. काय फिरायला काय नाही. चल आहे इकडे. चलो तो अभी अपन आए हैं GS Pro ऑडियो गणेश भाई के स्टॉल पे. चलो उनसे कुछ बात करते हैं, उनसे जानते हैं उन्होंने पावर स्कूल के लिए क्या तैयारी की है, क्या नया लॉन्च किया है. अब ये इनका है आउट सीलिंग एम्पलीफायर, ये और अपना GS ये अभी आउट सीलिंग है, क्योंकि जितना भी कंपटीशन में चल रहा है ये दोनों एम्पी ज्यादा चल रही है. इतना डिमांड है कि पूछो मत. तो अभी इनसे जानते हैं इनकी डिटेल्स क्या है, इनकी डिटेल बताइए. ये सब टोटल एम्पलीफायर है हाँ. और सब स्टेबल है और इस सब में 1 साल का सर्विस वारंटी है. सर्विस वारंटी है, सर्विस वारंटी तो ये भी अच्छी बात है कि कुछ भी हो जाए पार्ट्स इजीली अवेलेबल है. इनका इधर ही मुंबई में ही शॉप है, तो सर्विस का भी कोई इशू नहीं है. इन हाउस सर्विस सेंटर है. हाँ, इन हाउस सर्विस सेंटर है, सब मिलेगा. उसके बाद में आते हैं क्रॉसओवर भी है इनके पास, हर टाइप के क्रॉसओवर है इनके. मतलब बताने के लिए दिखाने के लिए चीज यही है. डबल आईसी है, कंप्यूटर सेट भी होगा. ये जो टेक्नोलॉजी बोर्ड है वो भी अच्छी क्वालिटी का है. आप कभी चाहिए तो चेक करके देख सकते हैं. हाँ. ये 4-in-8 आउट का क्रॉसओवर है, ये भी है. अच्छे लोग यूज कर रहे हैं. और इनका दिखाने का मकसद ये है, जो लोगों का, जो क्लाइंट का, जो साउंड ओनर का बजट नहीं रहता है ब्रांड में जाने का, वो कस्टम में जाते हैं. कस्टम में फिर उनको क्वालिटी नहीं मिलती. तो अभी यहाँ पे आपके लिए सोल्यूशन है कस्टम में भी क्वालिटी, क्योंकि इम्पोर्टेड माल इम्पोर्ट करते हैं और वो अपने लिए कस्टम करके देते हैं. तो इसमें अपने को ब्रांडेड जैसा आपको क्वालिटी मिलेगा. तो चलो आगे चलते स्पीकर की तरफ. ये पूरा हॉट सेलिंग है. ये अप्रोक्सीमेटली साल का 1500 से 2000 पीस मिलता है. ये खाली एक मॉडल एक मॉडल आउट सीलिंग है. इसमें जो है ना 1 साल फुल वारंटी है. हाँ. एनी हाउ फ्री सर्विस है. ओके, नो प्रॉब्लम. इसलिए वो चल रहा है ज्यादा. ये उसी का सीरीज है. ये उसी का सीरीज है. हाँ. सब मिला के मिलता है. हाँ. उसके बाद में 4 चैनल में आते हैं. हाँ. 4 चैनल ये प्रेशर के लिए स्पेशल है. हाँ. ये मेडी के लिए है. हाँ. ये थोड़ा हैवी वर्क के मेडी के लिए है. ये ओके. तीनों 4 चैनल का एम्पलीफायर है. ओके. ये 901 801 नहीं है. 1101 901 है 801 है. ये NX के 801 से कोई कंपेयर नहीं है. इसका कॉन्फ़िगरेशन पूरा अलग-अलग है. ये अपना अलग ही है. क्वालिटी अच्छा वाला है. 90 हमारा हॉट सेल माइल है. ये बहुत ज्यादा बिकता है. हमारे पनवेल में हर एक के पास एक पीस होगा. 100%. और ये ऊपर जो देख रहा हूँ मैं कुछ अलग दिख रहा है, पहली बार देख रहा हूँ आपके शॉप पे. लोग इसको कारा बोलते हैं, लेकिन GS के नाम से ही है. इसमें रेडी भी है, एम्प्टी भी है, हाँ. कैबिनेट्स भी है और लोडेड भी है. इसमें कौन सी मॉडल है? इसमें 10 का भी है, 10 इंच का भी है, 12 इंच का भी है और 8 इंच का भी है. तीनों ऑप्शन रखा है. तीनों ऑप्शन है. मतलब आपको सब टाइप का ऑप्शन मिलेगा. ऐसा नहीं है कि यही है तो यही लेके जाओ. आपके हिसाब से 8 इंच चाहिए, 10 इंच चाहिए, 12 इंच चाहिए, सब मिलेगा. सब में ऑप्शन है. चलो ये हमारा 21 इंच का 5.5 इंच वॉइसफेल का स्पीकर है. हाँ. ये हमने काफी बेचा हुआ है, काफी लोग यूज करते हैं. ये भी काफी अच्छा बिकता है. इसमें हमने एक नया मॉडल 3.5 वॉट का भी लेकर आए, वो अभी आपको दिखा दूंगा. सर ये इसका वरुण ये
6 इंच वॉइस कॉइल है, 4 लेयर है, 280 का मैग्नेट है, ओके, डबल मैग्नेट है। हाँ डबल मैग्नेट है। इसका स्पीकर कभी जलता नहीं, अभी जल के आया नहीं। करीब करीब हम लोगों ने 1200 पीस बचाया हुआ है अभी तक नो कंप्लेंट, 3 साल नो कंप्लेंट। ये हमारा हाथी स्पीकर है, इसको हाथी ही बोलते हैं। ये काफी वेटेड है, 38 kg का स्पीकर है, 6 इंच वॉइस कॉइल है, 2 लेयर का है। 2 लेयर। ये हमने 8 साल से बेच रहे हैं, लेकिन अभी तक हमारे पास जला हुआ एक भी पीस नहीं आया है। चलो सही बात है, मतलब नो कंप्लेंट। हाँ, ये न्यूडियम स्पीकर है। हाँ, बाजार में बहुत सारा न्यूडियम स्पीकर है, लेकिन इसका जो मैग्नेट है वो ओरिजिनल लगा हुआ है। बहुत लोग को किसी को मैग्नेट की कुछ भी क्वालिटी मालूम नहीं होता है, जिसमें कौन सा NH लगता है, NH 38 लगाते हैं, कोई बोलते हैं 42 है, कोई बोलता है 48 है, बट 48 रियल क्या है किसको मालूम नहीं। जो है ना, किसी को पता ही नहीं है। इसमें रियल N46 लगा हुआ है, एक वर्जन लगा हुआ है। और बेस के जो भी स्पीकर होता है ना, उसमें Y35 सब लोग बोलते हैं, पर Y35 कंपनी भी यूज नहीं करती है। आप किसी भी साइट पे जाकर नेट पे चेक कीजिए, किसी भी साइट पे Y35 मैग्नेट नहीं होता है, नहीं होता है। वो मिड के लिए यूज होता है Y35, नॉट की बेस के लिए होता है। तो जो भी आपको Y35 बोलता है उसको बोलिए प्रूव करके दिखाइए। नहीं कर पाएंगे। ये हमारा SW115 GS का स्पीकर है। दिखने के लिए इम्पोर्टेड स्पीकर जैसा ही है, बट इसकी क्वालिटी बहुत सुपीरियर है। बाजार में बहुत सस्ते मिलते हैं, बट उससे बेटर क्वालिटी का है। हम सस्ते में कोई भी क्लेम नहीं करते। 100 टक्का। ये हमारा रॉक है, तो 5 इंच वॉइस कॉइल में 30 mm मैग्नेट में 2000 वोल्ट का स्पीकर अटैच है। ये हमने काफी बचा हुआ रहेगा। क्वांटिटी तो गिना नहीं हूँ, लेकिन 2-3 हजार पीस बेचा रहेगा। नेक्स्ट, ये एक सस्ता स्पीकर आया है, लेकिन क्वालिटी इसका भी बहुत अच्छा है। मतलब लो बजट के लिए। लो बजट के लिए जितना इसका बजट थोड़ा ज्यादा होता है तो ये नहीं ले पाते, तो उसके लिए ये भी लिखा है। राइट। ये 451 हमने अभी नया केबलर कोन के साथ लाया है। फाइबर कौन? फाइबर कोन है, ग्लास फाइबर कोन है, और उसमें 4 लेयर 4.5 इंच वॉइस कॉइल में 4 लेयर कॉइल है। इन आउट। इन आउट, यस। ये हमारा पुराना 451 है, जो हमने ये भी आपका हॉट सीलिंग है। ये हमारा हॉट सेलिंग स्पीकर से काफी माल बेचा हुआ है। कोई मतलब ऐसा हमारे पास रिकॉर्ड नहीं होगा हमने कितना बेचा हुआ है। ये भी काफी बिकता है, और उसमें आज तक जलने का प्रॉब्लम बहुत रेयर है। मतलब 100 बेचा रहेगा तो एक किस्म प्रॉब्लम आता है। वो क्या हर किसी के बजट के ऊपर भी रहता है? दोनों एम्पली बात सबने बनाए हैं। हाँ। 500 250 और 500 बनाए हैं। इसमें 2 चैनल में इनको है, बॉक्स के दोनों बटन सेपरेट है, प्लेयर के दोनों बटन सेपरेट है। मतलब यूनिबिल्ट इको है। यस, और एक केस में फिट होगा। आज तक तो मिक्सर की जरूरत नहीं, जरूरत नहीं। भजन प्रवचन रहेगा तो सब चल उसमें ही चल जाएगा। माइक लाइन 2 हेड आता है, और इसका वॉइस क्वालिटी वेरी सुपीरियर है। यहाँ पे काफी लोग ने पसंद किया है। और इसमें ये 2 हैंड माइक भी है, ये भी काफी लुक वाइज भी अच्छा है। बैटरी लाइफ भी इसका करीबन 6 घंटा चलता है। तो एक बार बैटरी डालेंगे तो 200 तो आराम से चल जाएगा। हमने सब चेक किया हुआ है, उसके लिए आपको वीडियो में बोल रहा हूँ। ओके ठीक। और मतलब इसमें भी ऑप्शन है, उसको हैंड चाहिए उसको हैंड मिलेगा। 4 एंटीना है, 65 मीटर तक आपको कोई कंप्लेन नहीं आएगा। अगर कंप्लेन आता है तो मैं फिक्स चेंज करके नया दूंगा। ओके, मतलब इसमें भी ऑप्शन है, लेकिन इसमें हेडसेट भी है और हैंड भी है, कॉलर भी है, और आप एक दूसरे में अटैच भी कर सकते हैं। मल्टीपल और ये सॉफ्ट बच्ची है, फुल डिजिटल है। फुल डिजिटल है। इसमें आप अंदर पुश करके अंदर जा सकते हैं, वॉल्यूम कम करने के लिए, ज्यादा करने के लिए। और ऑपरेटिंग में ना सेटिंग बहुत इजी है। आपको एक यहाँ पे बटन दिया हुआ है, इसको दबाना है, और एक यहाँ पे सेटिंग स्कैनिंग को दबाना है, 1 सेकंड में स्कैन हो जाएगा। ओके, हाँ सर। फिर ये स्पीकर्स है, ये हमारे काफी पॉपुलर है, और ये सब बहुत बिकता रहता है। मैं इसके बारे में कोई रिपोर्ट्स नहीं बोलने की जरूरत ही नहीं। हमारा नहीं HF है। बाजार में बहुत सारे सस्ते HF भी आते हैं, लेकिन इसकी क्वालिटी कंपेयर करेंगे तो ओरिजिनल के सामने सेम 19-20 भी नहीं होता है, सेम बजता है। काफी अच्छा बिकता है, और इसका डायफ्राम भी जल्दी प्रॉफिट नहीं वर्क नहीं होगा। ये D2 भी है, ये D2 भी बाजार में बहुत सस्ते आ बहुत गए, मार्केट चल रहा है। बहुत सस्ते आ गए, लेकिन उसका ना क्वालिटी सुनने में तो अच्छा नहीं आता है, शार्पनेस नहीं आएगा। लेकिन ये सब में सब जो ओरिजिनलिटी है वो पूरा रखा गया है। ये मैं खुद ट्राई किया हूँ, मुझे इसका एक्सपीरियंस है, रिजल्ट अच्छा ही है। हमारा ये तो काफी बदनाम चीज है हाइक का। अभी बाजार में इसका सस्ता वर्जन भी आ गया, 8,000, 9,000, 10,000। ये 15,000 रुपये में हम लोग बेचते हैं, पर काफी अच्छा बिकता है, इसलिए कॉइल जल्दी नहीं चलेगा। ओके,
ये हमारा नेक्स्ट 12 इंच का स्पीकर है। ये लाइनर के लिए ना एकदम परफेक्ट है। 650 वाट RMS है, 3.5 इंच का वॉइस कॉइल है और हमने काफी अच्छा नंबर बेचे हुए हैं। बहुत सारे एरिया में इसका कोई कंप्लेन नहीं आ रहा है और खूब अच्छा बिकता है। लाइनर के लिए स्पेशल है। दूसरा ये इसका सेम वर्जन 15 इंच में भी है। ओके उसके बाद ये HF है जो हमने काफी टाइम चेक किया हुआ है। बड़ी बड़ी कंपनी को जो पॉपुलर कंपनी के सामने उससे बेटर नहीं बचता है तो मैं रिटर्न ले लूंगा। 100% गारंटी। ऑल नेटवर्क है, आपको जो भी चाहिए सब हमारे पास अवेलेबल है। आपको हाइट के लिए चाहिए, प्रेशर के लिए चाहिए, डबल बंदर के लिए चाहिए, लाइन के लिए चाहिए, HF के लिए चाहिए, एवरीथिंग इज अवेलेबल। ओके ये नया लाइन है, सिंगल 12 इंच का स्पीकर है, इसमें मीडियम स्पीकर है, मीडियम HF ओके और अच्छा खाली वर्ड सप्लाई है। 100% इंपोर्टेड है। रेट एकदम इफेक्टिव है, बहुत सस्ता ही है। ये डबल 12 है, 1520 वाट RMS है, 2 मीडियम HF लगे हुए हैं, एक 12 इंच की इधर है और एक 12 इंच इधर है। मतलब 212 2 HF। ये हमारा इंपोर्टेड कैबिनेट्स ही है। इसमें कैबिनेट्स भी है, स्पीकर सेम कॉन्फ़िगरेशन। इसमें B2 HF होता है, 2 12 इंच का स्पीकर रहता है। लोग 750 में लो कॉस्ट में लगा सकते हैं, परफॉर्मेंस उतना अच्छा नहीं आएगा जितना B2 का आएगा। 100%। अभी इसमें ये भी ऑप्शन है HF का, जैसा आपका लॉन्ग थ्रो चाहिए, लॉन्ग थ्रो चाहिए लाइव के लिए तो आपको हाँ। ऐसा इसको आगे पीछे करके आप वॉइस सेट कर सकते हैं। एंगल सेट कर सकते हैं। चलो बाकी बाकी इनके पास सब ब्रांडेड जो भी है हर एक कंपनी का मिलेगा ब्रांडेड हम लोग हर आइटम करते हैं, जो भी आपको चाहिए और 100% OG मिलेगा, गारंटी। 100% ओरिजिनल मिलेगा। ओके Thank you. चलो मिलते हैं फिर। मिलते हैं। चला आता आम्ही निघालो लाईट सेक्शनकडे, कारण साऊंडसोबतच लाईटही खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल चांगले चांगले इव्हेंट्सला, आणि लाईट्समध्ये काय अपडेट आलं ते आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण आता लाईट सेक्शनला आलो। इथे भरपूर आम्हाला काहीतरी नवीन नवीन बघायला भेटलं। आता तुम्ही पाहू शकता हा स्टँडचा स्टॉल होता। स्टँडमध्ये बऱ्याचशा व्हरायटी नवीन बघायला भेटल्या। त्यानंतर पुढे आलो, तिथे आम्हाला 360 शार्पी बघायला मिळाली। मी आत्ता फर्स्ट टाइमच बघितली, तर तुम्ही कुणी बघितली असेल ही शार्पी तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, कारण ती कंटिन्यू रोटेशनमध्ये होती। आम्ही लाईट सेशनला जास्त टाईमपास केलं नाही, कारण तिथे खूप लेझर होत्या, त्यामुळे मोबाईलचा कॅमेरा डॅमेज व्हायची भीती होती, कारण खूप जणांचे झाले होते ऑलरेडी, त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही तिथे। अभी हम लोग आए इलेक्ट्रॉनिक्स का शॉप है, उनके पास सब एक्सलर से लेके स्पीकर से लेके स्पीकर लैंप जनरेटर सब है। अभी एक बार इनसे पूछ लेते हैं तो बस क्या क्या अवेलेबल रहता है। सब है, शार्पी के लैंप्स, शार्पी इग्नाइटर्स, ऑल टाइप्स ऑफ कनेक्टर्स, वॉल्यूम कंट्रोल्स, सब और एक्सेसरीज A to Z सब मिलेगा। इनका एड्रेस लैमिंगटन में ही है। इनका कार्ड आपको दिखाते तो बाद में मैं उसके बाद में कार्ड अटैच करता हूँ तो आपको नंबर मिल जाएगा। कोई भी इंक्वायरी है तो उससे कॉन्टेक्ट कीजिए। ओके थैंक यू। ऐड करता नंबर आपका मैं। चला मित्रांनो, आपण आता निघलो इकडनं, परंतु भरपूर ट्रॅफिक आहे। बराच वेळ झाला आम्ही अजून ट्रॅफिकमध्ये अडकलोय, पण ट्राय करतोय लवकर लवकर इथून निघण्याचा। आणि सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागतो जे काल मला भेटण्यासाठी आले होते किंवा आल्यावरती भेटणार होते, ज्यांनी मला फोन केले। जवळजवळ 400-450 जणांचे फोन झाले, पण नाही राहत होता आपला, कारण आपल्याला टाईम नाही। आज पण आपल्याला टाईम नव्हता, पण काल जेवढे फोन झाले आपल्याला त्यामुळे आपण ट्राय केला आज येण्याचं, कारण 7 ते 8 जणं बाहेरची होती, आउट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे झारखंड, परत MP चे 2 जण होते, मद्रासचा 1 जण होता, परत दिल्लीचे होते, बरेचसे लांब गुजरातचे होते, बरेच लांबचे होते। त्यांनाही आपल्याला भेटायचं होतं, परंतु आपण काल न आल्यामुळे त्यांचे जसे झाले, मग ते काल स्टेला राहिले इथे हॉटेल बुक करून, आणि आज आपल्या भेटायसाठी आले होते। आणि ते आज एक्सपोमध्ये फिरले पण नाही, आपल्याला भेटून ते निघले नंतर, तेव्हा भेटायचं होतं। परंतु अख्खा दिवस कॅमेरा चालू असल्यामुळे मोबाईलची बॅटरी स्विच ऑफ झाली होती। आता गाडीत आल्यानंतर आपण मोबाईल चार्जिंग लावला, तेव्हा आता हा व्हिडिओ करतोय। तर ते सर्वांची माफी मागतो, जे नाराज झाले काल, ज्यांना टाईम देऊ शकलो नाही त्यांची माफी मागतो। आणि आजही खूप जण भेटले
त्यातल्या बऱ्याच जणांचे म्हणजे व्हिडिओ पण नाही करायला भेटले, कारण कंटिन्यू कॅमेरा चालू होता. परंतु गर्दीमध्ये जो आपला कॅमेरामॅन होता मी पोरगा आपला, तो एकीकडे असायचा, मी एकीकडे असायचो. त्यामध्ये कोण भेटलं काय झालं नाही, पण तरी बरेचसे जे भेटले ते कव्हर करायचा प्रयत्न केलं. जेवढं जमलं तेवढं माहिती द्यायचा प्रयत्न केला, कारण 22-23 जवळ आपला ब्लॉग नाही आहे, कारण टाईमच भेटत नाही आहे, त्यामुळे करायला नाही भेटलं. पण आता आपण ट्राय केलं आजचं थोडं दाखवायचं. तरी पण आपण जेवढे स्टॉल जमले तेवढे आपण कव्हर केले, आणि त्यातून पण बऱ्याचशा याला गर्दी असल्यामुळे धक्काबुक्कीमध्ये माईकची वायर निघली होती, त्यामुळे बऱ्याचांचा ऑडिओ पण नाही आला. मी व्हिडिओ चेक केल्या, तर आत्ता आपल्याला त्याला पण ऑडिओ द्यायला लागेल. पण जर माईकचं प्रॉब्लेम नसं झालं तर आपल्याला बऱ्यापैकी स्टॉलला माहिती चांगली भेटली होती त्यांच्याकडनं. ते ऑडिओ तुमच्यासाठी चांगला होता, परंतु बघूया आता, ट्राय करूया आपण ऑडिओ द्यायचा, आणि जेवढं जमेल तेवढा ऑडिओ आपण नॅचरल ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि लवकरच भेटू आपण एखाद्या पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण आता जवळजवळ आपला सीझन संपत आला आहे, त्यानंतर आपण फ्रीज आहेत. आणि आजही बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केली का तुम्ही क्लास चालू करा, आम्हाला तुमच्याकडनं शिकायला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, तुम्हाला नाराज नाही करणार मी, ट्राय करेल मी या जूनच्या एंडिंगपर्यंत आपली पहिली बॅच सुरू करायची, कारण मलाही आनंद होतो नॉलेज शेअर करायला, तुमच्याकडून शिकायला, तुम्हाला शिकवायला. 100% आयुष्यभर माणसाने शिकत राहावं. पण बघूया आता, ट्राय करू. पहिला मला सिलेबसचा करायला लागेल, परत वेळ सगळ्यांना पॉसिबल झाली पाहिजे, आणि जे येतील त्यांची कुठेतरी राहायची पण सोय झाली पाहिजे, हॉटेल वगैरे बघायला लागेल. त्यामुळे बघूया, आपण ट्राय करूया आपण लवकरात लवकर. पण जूनच्या एंडिंगपर्यंत आपण नक्कीच पहिली आपली बॅच सुरू करू, कारण जवळजवळ 65 लोकांची लिस्ट आपल्याकडे अशी आहे का ज्यांनी ऑलरेडी स्मार्ट शिकलेलं आहे, 1-2 ठिकाणी जाऊन शिकलेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे का त्यांना एवढं पाहिजे तेवढं त्यांना तिथून शिकायला नाही भेटलं. पण आपले व्हिडिओ बघून त्यांना आपली माहिती आवडते, आपली बोलण्याची पद्धत त्यांना आवडते, का तुमच्या बोलण्यावर आम्हाला लगेच समजतं आहे, तर तुम्ही ट्राय करा. तर बघूया, आपण आता ट्राय करू. या जूनच्या 3rd वीक नाही तर लास्ट वीकमध्ये आपण एक बॅच घेऊ, आणि ह्या बॅचचा जर आपला रिस्पॉन्स चांगला भेटला, रिस्पॉन्स म्हणजे आपल्याला जर वाटलं का ते बऱ्यापैकी शिकतायत आणि काम करतायत मार्केटला जाऊन, तर आपण पुढची बॅच पण करूया. नक्कीच आपल्याला आनंद होईल म्हणजे हे करायला, कारण आपला फोकसच तो आहे का टेक्नॉलॉजी सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे. कारण आज मार्केटला बघतोय मी, आज पण बघितलं आहे का चांगले लोक का ज्यांना सगळं नॉलेज आहे पण ते शेअर नाही करत आहेत. ते मला त्यांचं काय कळलं नाही, कारण नॉलेज हा विषय असा आहे, वाटल्याने वाढतं, आणि तुमच्याकडे आहे नॉलेज तर तुम्ही वाटलं पाहिजे. आणि ॲक्च्युली आता पाम एक्सपोला पण आहे ना, चांगले मोठे मिक्सर होते, नवीन टेक्नॉलॉजीज होते तुम्हाला दाखवण्यासारख्या. पण सध्या आपला फोकस असा आहे का आपले जी मराठी माणसं आहेत, आपली जी एक नॉर्मल लाईनची या लाईनची आपली माणसं आहेत, त्यांना टेक्नॉलॉजीपर्यंत पोचवायचे. सध्या आपण त्या हिशोबात फोकस केलं. नाहीतर मी जर मला हे करायचं असतं, मोठपण करायचं असतं, तर मी चांगल्या स्टॉलला जाऊन चांगले मोठे कन्सोल आहेत, मोठ्या टेक्नॉलॉजी तिथं आहेत, मी त्या पण एक्सप्लोर करू शकलो असतो. पण मी त्या मुद्दाम टाळल्या, कारण आपण ट्राय करतो आहे आपल्या पहिले जे तलागालातले आपले व्यावसायिक आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्याचा. नंतर आपण स्टेप बाय स्टेप एक नॉलेज ओपन करू. कारण मी आत्ता परत मागे मोडलो, तुम्हाला बोललो होतो का हा फक्त 20% आहे, अजून 80% नॉलेज शेअर करायचं, ओपन करायचं बाकी आहे. पण एवढा ओपन केलं आहे, तेवढ्यात पण लोकांना असं वाटतं आहे मी काहीतरी चुकीचं बोलतो आहे. म्हणजे त्यांचा अजून विश्वास बसत नाही आहे का अशी टेक्नॉलॉजी असेल, असं डिलेवरी असतो, काय अलाइनमेंट असते, ट्युनिंग असते, या अजून बऱ्याच जणांना विश्वास नाही बसत आहे. तर त्यांच्या दृष्टीने हे मी खोटं बोलतो आहे काहीतरी. कारण आता मी जेवढे आपले कॉन्टॅक्ट आहे, जे आपल्या परत आले बातम्या, त्याच्यात समजतं आहे का ते आपल्या तोंडावर मागून बोलत आहेत, हे काहीतरी वेगळंच बोलतं आहे. डिले कुठं असतो साऊंडमध्ये, आम्ही बेसवरती टॉप ठेवतो, एका लेवलला असतं साऊंड, मग डिले कसा काय येईल. तर आपण करूया तो पण स्टेप बाय स्टेप ओपन करायचा प्रयत्न करू आपण. पण आता आपण बघूया जेवढं जमलं, जेवढं आज पॉसिबल झालं एका दिवसामध्ये, कारण पूर्ण एक्सपो एका दिवसामध्ये हे करणं, एक्सप्लोअर करणं पॉसिबल नाही, आणि आपल्याला पण टाईम नाही. त्यामुळे आपण जेवढं जमलं तेवढं ट्राय केलं. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.